मंत्रालयाकडून सर्वात मोठी बातमी. मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं सामच्या पडताळणीमध्ये समोर आलंय. कारण मंत्रालयामधले फायर सेफ्टी सिलेंडर एक्सपायर झालेले आहे. ऑगस्ट 2024 रोजी एक्सपायर झालेले हे सिलेंडर आग कशी विझवणार हा प्रश्न आता विचारला जातोय. एकीकडे फेस स्कॅनिंगचा वापर केला जातोय तर दुसरीकडे फायर सेफ्टीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. मंत्रालयातल्या याच फायर सेफ्टीचा आढावा आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी घेतला. पाहूयात नेमकं काय दिसतंय. मंत्रालयात एकीकडे सुरक्षेच्या कारणाला घेऊन फेस स्कॅनिंग कार्यप्रणाली सुरू आहे, मात्र दुसऱ्या ठिकाणी मंत्रालयातील फायर सेफ्टी जी आहे ती रामभरोसे आहे. आपण सध्या मंत्रालयात आहोत आणि मंत्रालयातील जे फायर सेफ्टीचे सिलेंडर आहेत ते जवळपास गेले 6 महिन्यापासून एक्सपायर झालेले आहेत. हे जे मंत्रालयातील फायर सिलेंडर आहेत त्यांची तारीख जी आहे तो जो फायर सेफ्टी सिलेंडर आहे तो जवळपास एक्सपायर जो झालेला आहे तो 24/8/2024 त्या मागच्या वर्षी झालेला आहे. म्हणजे जवळपास मागच्या वर्षी ऑगस्ट 8मध्ये तो नेक्स्ट ड्यू ऑन 24/8/2024 या रोजी झालेला आहे. मात्र असा एकच सिलेंडर नाही तर मंत्रालयात तब्बल असे अनेक जे सेफ्टी सिलेंडर आहेत, सेफ्टी फायर सिलेंडर आहेत, त्यांची जी तारीख आहे ती निघून गेलेली आहे. मात्र सेफ्टी फायर हे सर्व रामभरोसे मंत्रालयात सुरू आहे. एका ठिकाणी मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आहे. मोठमोठे जे कार्यप्रणाली आहे, फेस स्कॅनिंग कार्यप्रणाली याची ती सुरू झालेली आहे. मात्र हे जे फायर सेफ्टी आहे ते कुठेतरी रामभरोसे सोडलं गेलेलं आहे अशा चर्चा लागू लागल्या आहेत. कॅमेरामॅन रोहित समी, सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.